आज ॲक्चुअली युडी मिनिस्टर म्हणून माझ्याकडे युडीचे खूप सारे पार्ट येतात. म्हणजे एम-एम-आर-डी असेल, पी-एम-आर-डी असेल आणि त्या सगळ्यांचे प्रेझेंटेशन चालू होते. ज्यावेळेस प्रेझेंटेशन मुंबईला त्या दिवशी सगळे सिडको, एम-एम-आर-डी वगैरे सगळे ज्या दिवशी झाले, त्या दिवशी मेट्रोचे सीईओ अवेलेबल नव्हते. त्यांना दुसरी मीटिंग असल्यामुळे त्यामुळे आज मेट्रोचं प्रेझेंटेशन घेण्यासाठी अ, मी इथे आलेली आहे आणि मेट्रोचा एकंदरीत काय आत्ता पुण्यासाठीचा जर तुम्हाला जास्त हे की पुण्यासाठीचं. तर पुण्यासाठीचे कुठले मार्ग आहेत, कुठले मार्ग पूर्ण झालेले आहेत, किती स्टेशन्स पूर्ण झालेली आहेत, कुठले प्रस्तावित आहेत, कुठले काय स्टेजला आहेत, या सगळ्याचा आढावा इथे आता घेतला. मेट्रोमुळे शहरात अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी होते. काम तेवढ्या जलदगतीनं होत नाही. त्याच्यावर काही चर्चा झाली का? काय प्लॅन तयार केलाय? 100% एक लोकप्रतिनिधी म्हणून पण आणि सरकार म्हणून पण नेहमीच आम्ही हे सांगत असतो की प्रोजेक्ट हे लवकर लवकर पूर्ण व्हायला पाहिजे. काही प्रोजेक्ट कुठला पण आपण डेव्हलपमेंटचा प्रोजेक्ट जर घेतला तर वाहतूक कोंडी होणं थोडं अपेक्षित पण असतं. नागरिकांना पण ऍक्च्युली ते मान्य असतं. फक्त त्याच्यामध्ये उशीर होणार नाही. लवकरात लवकर ते पूर्ण होतील याची काळजी. नाही, पुणे शहर जगामध्ये चौथं असं शहर आहे की जे ट्रॅफिकच्या बाबतीत खूपच स्लो चालतंय. तर हे पुण्याचं आता नेतृत्व तुम्ही करताय आणि राज्यात राज्यमंत्री आहात तुम्ही. तुम्ही या सगळ्याकडे कसं पाहताय? कारण याला सगळे जबाबदार आहेत ना, लोकप्रतिनिधीसोबत राजकारण याला. मला असं वाटतं की आत्ताच मंत्रिपदाचा चार्ज घेतलाय त्यामुळे मी पण अजून संपूर्ण आणि जसं तुम्हाला इच्छा आहे तसं एक नागरिक म्हणून पुण्याची नागरिक म्हणून मला पण ह्या सगळ्या विषयीची चिंता आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला आता काहीतरी करायला मिळतंय हे मला अजून चांगलं वाटतंय. त्याच्यामुळं मी पहिल्या दिवशीपासनं पुण्याचा आराखडा काय असू शकेल, वाहतूक कशा पद्धतीने आपण डायव्हर्ट करू शकू. जसं तुम्ही बघितलं असेल की माझा मतदारसंघ ज्यावेळेस होता की सर्वात मोठा वाहतुकीचे प्रश्न असणारे मी पहिल्यांदा तेच सोडवत आणले माझ्या मतदारसंघात. आता पूर्ण महाराष्ट्राची जबाबदारी आणि त्याच्यात पुणे माझं असल्यामुळं मी नक्कीच त्याच्याबद्दलचे प्लॅनिंग करते. आता त्याच्यामध्ये एक पहिलं आम्ही ट्रान्सपोर्टच्या ह्याच्यामध्ये आता मॅपिंग करायला घेतलंय आता. आम्ही डिपार्टमेंटतर्फे आम्ही असं मॅपिंग करून ते नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठीचं आता एक आम्ही मॅपिंग करतोय की अख्ख्या पुणे शहरामध्ये मेट्रो स्टेशन कुठे आहेत, रेल्वे स्टेशन कुठे आहेत, रिक्षा स्टँड कुठे आहेत, बस स्टँड कुठे आहेत. तर ते जे मॅपिंग जर मिळालं त्या भागाचं त्या नागरिकांना तर त्यांना पण त्यांच्या दृष्टीने ते इझी जाईल. कारण ज्यावेळेस माझ्या लक्षात आलं की जेव्हा आपण स्वारगेट मंडई मेट्रो जेव्हा सुरू झाली तर बऱ्याचशा लोकांना हेच माहिती नव्हतं की असं काही मेट्रो आहे की जिथे स्वारगेटला बसलं तर आपल्याला मंडईत उतरता येईल. हे माहिती नव्हतं. अवेअरनेससाठी आता आम्ही हे मॅपिंग आणि ते मॅप आम्ही लोकांपर्यंत पोहोचवणं किंवा कुठल्या चौकामध्ये लावणं, कुठे स्टेशन्सला लावणं, ह्या आता करण्यासाठी ते मॅपिंगचा सर्व्हे सुरू केलेला आहे. नाही सुरू केलाय जस्ट आता कारण मी चार्ज घेतल्यानंतर. स्वारगेट कात्रज मेट्रोचं पूर्ण आता आपल्याला टेंडर प्रोसिजरला आहे. अजून एक पूर्ण सगळं टेंडर प्रोसिजर व्हायला 1 ते 1.5 महिना लागेल. आणि वर्क ऑर्डर मिळाल्यानंतर लगेचच आपण त्याचं काम सुरू करू शकतो. कारण एसटी स्टँडचा विषय जो होता MSRTCचा ज्यावेळेस मागचं मल्टीमॉडेल हबचं जेव्हा प्रपोजल होतं त्यावेळेस आपण त्याच्यामध्ये MSRTCचं पण इन्क्लूड केलं होतं जागा. पण मीनवाईल जेव्हा सरकार बदललं त्यावेळेस मला वाटतं परब साहेब होते तर त्यांनी ते कॅन्सल केला तो प्रस्ताव. त्यांनी मान्य नाही केला. त्यामुळे तो पेंडिंग होता. आता परत आम्ही नव्याने तो प्रस्ताव MOU करून MSRTCला पाठवतोय आणि नशिबाने MSRTC पण माझ्याकडेच असल्यामुळे आपण लवकरात लवकर ते सुरू करू. आता आपण 2 स्टेशन वाढीव मागतोय कारण 5.5 किलोमीटरच्या ह्याच्यामध्ये 3 स्टेशन आहेत. आपण आता बालाजीनगर आणि सहकार नगर बिबवेवाडी असं 2 स्टेशन आपण अजून ऍडिशनल मागतोय.
हे युनिव्हर्सिटी चौकामध्ये मध्यंतरी पोलीस आयुक्तांनी मेट्रोना पत्र दिलं होतं की हे काम लवकर करा. हो. याच्यामुळं शहराचा जो मध्य हो. भाग आहे त्याच्यावर पूर्ण वाहतुकीचा ताण आहे. त्या संदर्भात कधीपर्यंत ते काम पूर्ण होणार आहे तुम्ही काही माहिती? आता त्यांना आपण हे सगळ्याची आता मी माहिती घेतली की त्यांना किती कुठला प्रोजेक्ट कुठपर्यंत आलाय, कधी पूर्ण होणार आहे आणि त्या माहितीच्या आधारे लवकरात लवकर पूर्ण करून घ्यायची जबाबदारी आम्ही आमचे सगळे लोकप्रतिनिधी घेऊ. कोल्हापूरचे सहपालकमंत्री झाला तुम्ही. हो. अरे दादा पुण्याविषयी बीआरटीचं काय? बीआरटी पूर्णपणे खराब झाली पुण्याची आणि पिंपरीत अतिशय चांगली झाली. पुण्यात बीआरटी कारण पब्लिक ट्रान्सपोर्ट लोकांना सुधारत नाही. मेट्रो कोथरूड आणि यांच्यासाठी आहे किंवा तुमच्या मतदारसंघासाठी. अख्ख्या पुण्यासाठी ती नाही, आपण अख्ख्या पुणे शहरासाठी पण करतो. मान्य आहे, पण बीआरटी आणि याचं काय झालं 10 वर्ष लागतील. हा, पुणे पीएमटी आणि बीआरटीचं काय? कारण खूप प्रचंड आहे. ऍक्च्युली बीआरटीची जी कॉन्सेप्ट होती ना, तर ती बसेसच्या आधारावर होती. म्हणजे जर तुम्ही म्हणलात की अहमदाबादमध्ये बीआरटी का सक्सेसफुल झाली, तर बीआरटी म्हणजे ही रोडची कॉन्सेप्ट नव्हती, ही बसेसची म्हणजे बस रॅपिडली जायला पाहिजे ही कॉन्सेप्ट होती. आता पुणे शहराला ज्यावेळेस आढावा पण घ्यायची गरज नाही. पुणे शहरात बीआरटी सक्सेसफुल झाली नाही कारण बसेसच तेवढ्या आल्या नाहीत ज्या अपेक्षित होत्या. तर त्या बसेस आल्या तरच बीआरटी होऊ शकते. आणि काही भागामध्ये असं होतं की बीआरटी साठी लागणारा जेवढा स्टेज पाहिजे तो न मिळाल्यामुळे उलट वाहतूक कोंडी व्हायला सुरुवात झाली आणि त्यामुळे आपण बरेचसे बीआरटीचे मार्ग हे चालू शकले नाही. भाजपचं फेल्युअर आहे असं तुम्हाला वाटतं का? कारण 10 वर्ष मला असं वाटतं, बिजले 2 मिनिटं. मला असं वाटतं की आपण खूप चांगलं डेव्हलपमेंटवर आणि विकासावर बोलतोय. पहिली जी हे आहे की जे एक आपण मेट्रोचा आढावा, पुणे शहराची वाहतुकीच्या दृष्टीने, मला असं वाटतं की ह्याच्यामध्ये कुठलाही पक्ष असेल तरी काम करण्यासाठी पक्ष म्हणून माणूस काम करत नाही. त्याला तेवढी हे पाहिजे. आणि भाजपचं फेल्युअर आहे का, काँग्रेसचं फेल्युअर आहे का? कारण कुठल्याही माझ्या आत्ताच्या पर्यंतच्या मी पत्रकार परिषदेमध्ये कधी असं म्हणलं नाही की कुठल्या या सरकारचं फेल्युअर आहे म्हणून आज आम्हाला हे करायला लागते. असं नाही. त्या काळी ज्यांनी काय केलंय त्याच्यामुळे डेव्हलपमेंट होत असते. त्यामुळे मला आत्ता चार्ज घेतल्यानंतर मला असं वाटतं की ह्याच्यात राजकारण न आणता विकासाच्या दृष्टीने पुणे शहरासाठी पुढचे 5 वर्ष मला जे मिळतील त्याच्यात मी काय करू शकते हे मी नक्की सांगेन. पीएमटीला गाड्या वाढवण्यासाठी काय करावं? हा, आता बरोबर प्रश्न आहे. मला असं वाटतं ह्याची पहिली मीटिंग झालेली आहे. म्हणजे जसं पीएमपीएल ला बस वाढवायच्यात, मला एसटीला पण एसटी बऱ्याचशा वाढवायच्यात आता. ह्याच्यासाठीचं प्लॅनिंग हे आता आम्ही सुरू केलेलं आहे. याच्यासाठी काय करायला लागेल. आणि दुसरी गोष्ट, पुणे शहराचा जो वाहतूक आराखडा जो केलेला होता त्याच्यामध्ये आता ऍडिशनल आम्ही त्या दिवशी पीएमसीला जेव्हा मीटिंग झाली त्या वाहतूक आराखड्यामध्ये बरेचसे बदल आपल्याला आता करायला लागतील. ते बदल करून त्यांनी आम्हाला परत तो वाहतूक आराखडा द्यावा याची पण आपण कमिशनरला सांगितले. तुम्ही केंद्राकडे नवीन जे प्रस्तावित मार्ग आहे अडचण कोणते केंद्राकडे आता आहे जो वनाज चांदणी चौक आणि रामवाडी वाघोली विठ्ठलवाडी हा 11 किलोमीटरचा आहे. वनाज तो चांदणी चौक आहे तो 2 स्टेशनचाच आहे. 1 किलोमीटरचा आहे. आणि हे आता अंतिम मान्यतेसाठी कॅबिनेटकडे जातील. जो खडकवासला खराडी जो मार्ग आहे तो आणि एसएनडीटी ते माणिकबाग हे जे 2 आहेत हे पण केंद्राकडेच आहेत. पण ते आत्ता केंद्राकडे असतं की ते पहिले कमिटीला जातात. तर ते कमिटीला जातील आणि त्याच्यानंतर ते कॅबिनेट मंजुरीला जातील.
तोच 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 हा जो खडकवासला आहे ना. हा? कुठला सिंहगड रोड खडकवासला सांगते मी, खराडी. वाघोली नंतर तुम्ही विठ्ठलवाडी म्हटलं म्हणून वाघोलीमध्ये एक विठ्ठलवाडी नाही नाही नाही, ती वेगळी विठ्ठलवाडी. पण आता तुम्ही सांगितलं कुठलं रामवाडी एक वनाज ते चांदणी चौक सांगितला विठ्ठलवाडी आणि एक रामवाडी ते वाघोली. शेवटचं स्टेशन वाघोलीच्या विठ्ठलवाडी शेवटचं स्टेशन आहे, तिकडूनची विठ्ठलवाडी ही विठ्ठलवाडी. खडकवासला ते ह्याला खराडी. आणि SNDT वारजे आणि माणिकबाग हे चारही पण आता केंद्राकडे आहेत. त्यातले हे वरचे 2 आता होतील ते, कारण कॅबिनेटला शेवटच्या मान्यतेला आहे. नाही नाही अजून अजून कोल्हापूरमध्ये प्रवेश नाही केला. बिजले सांगतील तेव्हा. स्वतंत्र हवं होतं असं वाटत ना तुम्हाला? हा? स्वतंत्र पालकमंत्री पद हवं. स्वतंत्र कशाला, चांगलं आहे ना, कोणीतरी मदतीला आहे. मदतीला चांगलं नाही, मला चांगलं आहे. शहरात महापालिकेची तयारी वगैरे सांगितली आता त्याचं काय? कसली म्हणजे तयारी? महापालिकेच्या तयारीला मार्चमध्ये महापालिका घेणार. असं कोण सांगितलं? शिर्डीच्या हा, अच्छा, आमच्या अधिवेशनात सांगितलं. नाही, आम्ही ऑलरेडी तयारीतच असतो महानगरपालिकेच्या नेहमी. कोण कोण तयारी करणार? 24 आवर्स. तयारी कोण कोण करणार? कशाची? महापालिका. नगरसेवकांना ज्यांना लढायचं ते जास्त तयारी करतात. त्यांनी तयारी करायला पाहिजे. ऑफकोर्स आम्ही आहे ना, तयारीतच असतो. ते सांगितलं, तयारी करायची गरज कोणाच्या नाही. ह्याच्याखाली महापालिकेला नको नाही. त्याच्यासाठी म्हणतो असं होतं का एवढ्या वर्षामध्ये? येतो ना पाहिजे. नाही, कधीच नाही. महापौर असं तुम्ही म्हणता. आता 4 झाले ना नेते पुण्याला. चांगला आहे, जेवढे नेते तेवढा चांगला विकास होईल उलटा. आणि अजून महानगरपालिका जोरामध्ये येईल. काही 2 पालकमंत्री पदांच्या पालकमंत्री पदांना 2 जिल्ह्यांच्या स्थगिती देण्यात आली. तर काल रायगडमध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती आंदोलनं झाली आणि अतिशय असलाच्या भाषेमध्ये तत्परेच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. तुमच्याच सहकारी पक्ष माहितीला कुठेतरी हाताळा जाण्याची शक्यता आहे. कारण ज्या पद्धतीचं सुविधा करण्यात आली, ज्या पद्धतीने टायर पेटवण्यात आले. कार्यकर्त्यांची मानसिकता असते नेहमी की आपल्या नेत्याला मिळावा न्याय. त्यामुळे कार्यकर्त्यांच्या ह्याच्यामध्ये तो रोष होता. त्याच्यासाठी अजून मुख्यमंत्री नाही आहेत. मुख्यमंत्री बाहेर गेलेले असल्यामुळे ते आल्यानंतर हा प्रश्न सॉल्व्ह होईल. पैशाचे काय संचलन पत्र मिळायचा जो प्रश्न आहे. गेल्या वर्षी 187 कोटी रुपये मिळाले पीएमआरडी. या वर्षीचे 222 कोटी रुपये प्रलंबित आहे, वर्ष झालं. त्याच्याबद्दल थोडं पीएमपीला ते मिळतील, पण त्याच्याबद्दलची जी काय बैठक झाली होती आणि त्याचा आढावा घेतला होता, तर त्याच्यामध्ये पीएमपीएलनी पण आता त्यांचं उत्पन्न वाढवण्यासाठी काय करायला पाहिजे याची एक नोट मागवलेली आहे. त्याच्यानंतर तो सॉल्व्ह करू. आमची व्हिडिओ बातमी आवडल्यास लाईक, शेअर आणि समांतर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.